महानगरपालिका निवडणुकीसाठी चौघांची समन्वय समिती, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मंत्री चंद्रकांत पाटील. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारी प्रक्रियेची दिशा निश्चित करण्यात आली असून उमेदवार निवडीचा निर्णय पूर्णतः स्थानिक पातळीवरच घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले. इचलकरंजीत प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड आणि समन्वयासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचा समावेश आहे. ही समिती संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहणार आहे. उमेदवारी इच्छुकांकडून प्रदेश कार्यालयाने ठरविलेला अर्ज घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्वेक्षण करून विजयी क्षमतेचे उमेदवार निश्चित केले जातील. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही अशांना शासनातील विविध पदांवर वा स्वीकृत सदस्यपदी संधी दिली जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही आणि बंडखोरीची शक्यता नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.